हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आज आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मधला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह्ज. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण डोबेरायनर ट्रायड्स आणि डोबेरायनर ट्रायड्स मध्ये ऑल एलिमेंट्स जे अवेलेबल होते किंवा तेव्हा जे एलिमेंट्स नोन होते ते सगळे एलिमेंट्स क्लासिफाय केले गेले नाही, म्हणून नेक्स्ट अटेम्प्ट केला होता न्यूलँड्सनी आणि त्याला नाव दिलं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह्ज. आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह्जची काय बघा, आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह मध्ये काय होतं तर जो फर्स्ट एलिमेंट आहे स्टार्ट केलं होतं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह्ज हायड्रोजन पासून आणि न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह्ज एंड झालं थोरियम पर्यंत. मीन्स जे एलिमेंट्स क्लासिफाय केले गेले ते केले गेले हायड्रोजन टू लिथियम. जो लाइटेस्ट एलिमेंट आहे हायड्रोजन टू द थोरियम इथपर्यंत एलिमेंट्स क्लासिफाय केले गेले. आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह्ज मीन्स याला ऑक्टेव्ह्जच का म्हटलं तर बघा, फर्स्ट रो बघा, फर्स्ट रो मध्ये असतील 7 एलिमेंट्स, सेकंड रो मध्ये सुद्धा असतील 7 एलिमेंट्स आणि थर्ड रो बघा, थर्ड मध्ये पण 7 एलिमेंट्स. मीन्स ऑल द रोज जे होते त्यामध्ये 7 एलिमेंट्स होते आणि एव्हरी 8th एलिमेंट बघा, आता 8th एलिमेंटची प्रॉपर्टी जी होती ती सिमिलर होती फर्स्ट एलिमेंटला. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हची जी प्रॉपर्टी होती त्यामध्ये जो फर्स्ट एलिमेंट असेल त्याची प्रॉपर्टी सिमिलर असतील एव्हरी 8th एलिमेंट सोबत. जसं की बघा आता इथे असेल फ्लोरीन, फ्लोरीन सोबत बघा कोण ठेवलं गेलं क्लोरीन. मीन्स फ्लोरीन नंतर जो नेक्स्ट 8th एलिमेंट आहे तो असेल क्लोरीन. आता फ्लोरीनला जर म्हटलं आपण याच्या प्रॉपर्टी सिमिलर असतील क्लोरीन सोबत, बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, जसं की आपल्याला माहित आहे फ्लोरीन आणि क्लोरीन या दोघांच्या प्रॉपर्टीज असतील सिमिलर. फॉर एक्झाम्पल बघा, याचा ॲटॉमिक नंबर आहे 9, त्यानंतर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 2,7 आणि याचं जर बघितलं तर 2,8,7. बघा दोघांच्या लास्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे. त्यानंतर फ्लोरीन सुद्धा गॅस असेल आणि क्लोरीन सुद्धा काय असेल गॅस. दोन्ही जे अवेलेबल असतात ते गॅसियस स्टेट मध्ये असतात, फ्लोरीन आणि क्लोरीन. बघा दोन्ही डायटोमिक फॉर्म मध्ये अवेलेबल असतात. फ्लोरीन F2 च्या फॉर्म मध्ये अवेलेबल असतो नेचर मध्ये. त्यानंतर क्लोरीन सुद्धा अवेलेबल असतो Cl2 च्या फॉर्म मध्ये. हे पण प्रॉपर्टी काय सिमिलर आहे. मीन्स काही प्रॉपर्टीज यांच्या काय आता सिमिलर होत्या. जो फर्स्ट आणि 8th एलिमेंट असेल त्याच्या प्रॉपर्टीज असतील सिमिलर, त्यामुळे यांना ठेवण्यात आलं सोबत. त्यानंतर बघा सोडियम आणि पोटॅशियम असेल बघा, त्यानंतर लिथियम, लिथियम सोडियम आणि पोटॅशियम हे जर बघितले तर बघा आता लिथियम सुद्धा काय असेल मेटल आणि सोडियम सुद्धा काय असेल मेटल, पोटॅशियम सुद्धा असेल मेटल. यांना सोबत ठेवण्यात आलं बिकॉज ते काय मेटल्स आहे. आता लिथियम नंतर जर 8th एलिमेंट बघितला तर सोडियम असेल बघा. लिथियम नंतर जो 8th एलिमेंट आहे तो असेल सोडियम. मीन्स एव्हरी 8th एलिमेंट हॅज सिमिलर प्रॉपर्टी टू दॅट ऑफ द फर्स्ट एलिमेंट. प्रत्येक 8th एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे ते सिमिलर असेल फर्स्ट एलिमेंटला, म्हणून यांना म्हटलं गेलं ऑक्टेव्ह्ज. ऑक्टा मीन्स 8, ऑक्ट मीन्स असेल 8. मीन्स या सांगण्यात आलं की 8th एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे ते सिमिलर असेल फर्स्ट एलिमेंटला. त्यानंतर आणखी एक्झाम्पल बघू शकता, बेरिलियम अँड मॅग्नेशियम असेल. बेरिलियम हॅज सिमिलर प्रॉपर्टीज टू दॅट ऑफ द मॅग्नेशियम. बघा बेरिलियम नंतर जर 8th एलिमेंट बघितला तो सुद्धा असेल मॅग्नेशियम आणि यांच्या प्रॉपर्टीज असतील सिमिलर. त्यामुळे आपण म्हणू शकतो की जे एव्हरी 8th एलिमेंट हॅज सिमिलर प्रॉपर्टी टू दॅट ऑफ द फर्स्ट एलिमेंट. हेच प्रॉपर्टी होती न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हची. बघा त्यानंतर आणखी एलिमेंट बघू शकता तुम्ही, जसं की ऑक्सिजन अँड सल्फर हॅज सिमिलर प्रॉपर्टीज. बघा जे एलिमेंट होते त्यांच्या 8th एलिमेंटच्या सिमिलर प्रॉपर्टीज होत्या फर्स्ट एलिमेंट सोबत. यालाच म्हटलं गेलं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह्ज. आता हा जो पिरियोडिक टेबल असेल किंवा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असेल यामध्ये सुद्धा काही ड्रॉबॅक्स असतील, जसं की कोबाल्ट अँड निकेल. कोबाल्ट अँड निकेल बघा आता सेम पोझिशनला ठेवण्यात आले, 2 एलिमेंट्स एकाच पोझिशनला ठेवण्यात आले. त्यानंतर बघा Ce आणि Na दोन्ही एलिमेंट्स एकाच पोझिशनला ठेवण्यात आले. हा एक ड्रॉबॅक होता. त्यानंतर बघा सल्फर अँड ऑक्सिजन, सल्फर अँड आयरन. ऑक्सिजन अँड सल्फर बघितलं तर नॉन मेटल्स आहे. सिमिलर प्रॉपर्टीज काय असतील याच्या, ते दोन्ही काय नॉन मेटल्स आहे. पण जर आपण बघितलं आयरन तर आयरन काय असेल मेटल. हा पण एक ड्रॉबॅक होता की नॉन मेटल सोबत काय ठेवण्यात आलं मेटल्स. आणि इकडे बघा फ्लोरीन आणि क्लोरीन हे असतील नॉन मेटल्स, गॅसियस स्टेट मध्ये असतील, यांना ठेवण्यात आलं मेटल सोबत. कोबाल्ट अँड निकेल आर मेटल्स. मीन्स नॉन मेटल्स मेटल्स सोबत ठेवले, इकडे नॉन मेटल्स मेटल्स सोबत ठेवले. मीन्स प्रॉपर्टीज चेंज होत आहे. कोबाल्ट अँड निकेल सेम पोझिशनला ठेवले, 2 एलिमेंट्स आर प्लेस्ड इन अ 1 पोझिशन. Ce and Na 2 एलिमेंट्स आर प्लेस्ड इन अ 1 पोझिशन. हे सगळे ड्रॉबॅक्स होते. पण या व्हिडिओमध्ये आपण बघू फक्त न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह्ज. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह्ज काय असेल ड्रॉबॅक साठी आपण स्पेशली पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.
सो बघा आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हचं काय म्हणणं होतं, तर एव्हरी 8th एलिमेंट हॅज सिमिलर प्रॉपर्टीज टू दॅट ऑफ द फर्स्ट एलिमेंट. याला पुढे कम्पेअर केलं गेलं. बघा आता 7 म्युझिकल नोट्स असतील आपल्या याच्यात, सा रे गा प. बघा आता जे म्युझिकल नोट्स असतात त्यामध्ये बघा जेव्हा 7 नोट्स कंप्लीट होतात पुन्हा 8 जो नोट आहे तो रिपीट होतो. बघा सा रे गा मा प द नी सा, मीन्स सा काय करतो, रिपीट करतो. तसंच याच्यासोबत कम्पेअर केल्या गेले म्युझिकल नोट्स आणि सांगितलं गेलं की 8th एलिमेंटची प्रॉपर्टी हे सिमिलर असेल फर्स्ट एलिमेंट सोबत. बघून घ्या आणि ड्रॉबॅक साठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.